MBA ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांसाठी कॅपराऊंड रजिस्ट्रेशन कधी सुरू होणार आणि विद्यार्थ्यांना कोणकोणते जे डॉक्युमेंट्स आहे हे लागणार आहे कॅपराऊंड रजिस्ट्रेशन करण्यासाठी तर बघू शकता आता एका पाठोपाठ संपूर्ण जे कॅपराऊंडचे फॉर्म आहे म्हणजे रजिस्ट्रेशन आहे सुरू झालेले आहे, LLB झालेला आहे, त्यानंतर बाकीसुद्धा जे अभ्यासक्रम आहेत त्यांचेसुद्धा आता कॅपराऊंडचे फॉर्म सुरू झालेले आहेत। तर MBA ॲडमिशन 2026-27चे कॅपराऊंडसुद्धा लवकरच सुरू केले जाणार। तर विद्यार्थ्यांनी जे डॉक्युमेंट्स आहे हे रेडी करून ठेवा, कारण की फॉर्म भरताना तुमच्याकडे जर डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही कॅपराऊंड रजिस्ट्रेशन हे कंप्लीट करू शकणार नाही। तर बघू शकता MBA ॲडमिशन 2026-27 आणि इम्पॉर्टंट डॉक्युमेंट लिस्ट बघू शकतात। तर विद्यार्थ्यांना सर्वात प्रथम डॉक्युमेंट्स आहेत ते म्हणजे MBA CETचा रिझल्ट। तर ज्याही विद्यार्थ्यांनी MBA CET दिलेली असेल आणि त्यांच्याकडे त्यांचे स्कोर कार्ड आलेले असेल तर तेच विद्यार्थी MBA मध्ये ॲडमिशन घेऊ शकतात। क्लिअर? तर तुम्हाला तुमचे CETचा रिझल्ट लागणार आहे म्हणजे तुम्हाला लागणार आहे स्कोर कार्ड। त्यानंतर तुमचा 10वीची मार्कशीट लागेल, त्याचप्रमाणे 10वीच्या मार्कशीटसोबत तुम्ही 12वी केलेली आहे 12वीची मार्कशीट लागेल आणि ग्रॅज्युएशनची सुद्धा मार्कशीट लागणार आहे तुम्हाला। ठीक आहे, ग्रॅज्युएशनची मार्कशीट तुम्हाला फायनलची लागू शकते किंवा तुमची जी डिग्री आहे ही कोणत्या इयरवर डिपेंड आहे तर त्या प्रकारे तुम्हाला मार्कशीट द्यायचं काम पडणार आहे। तर तुम्ही फायनलवर असेल म्हणजे एकाच मार्कशीटवर संपूर्ण असेल तुमचे तर तुम्हाला 30 मार्कशीट लागणार आहे। ठीक आहे, त्याचप्रमाणे बघू शकता जे विद्यार्थी कास्टमध्ये येतात त्यांना कास्ट सर्टिफिकेट लागेल, नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट। तर बघा नॉन क्रिमिलियरमध्ये हे एक्सपायर होत असतात सर्टिफिकेट। जर तुमच्याकडे ऑलरेडी काढलेलं असेल नॉन क्रिमिलियर चेक करा, एक्सपायर झालेलं असेल तर लवकरात लवकर बनवायला टाका जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसपर्यंत तुमचं जेही नॉन क्रिमिलियर आहे हे येऊन जाणार। ठीक आहे, यामध्ये SC ST ओपनला नॉन क्रिमिलियर लागत नाही, बाकी ज्याही कास्ट आहे त्यांना नॉन क्रिमिलियर लागणार आहे। त्यानंतर डोमेसाईल सर्टिफिकेट। तर डोमेसाईल आणि नॅशनॅलिटी सर्टिफिकेट तुम्ही काढलेलं आहे का एकदा चेक करा। जर तुम्ही काढलेलं असेल तर ते एक्सपायर होत नाही आणि जुने जरी असेल तरीही ते चालेल। ठीक आहे, आणि जर काढलं नसेल तर हे सुद्धा तुम्ही बनवायला देऊ शकता। तर अशा प्रकारे कास्ट सर्टिफिकेट, नॉन क्रिमिलियर आणि डोमेसाईल सर्टिफिकेट एकदा चेक करा। नसेल तर तुम्ही सेतू कार्यालयाला अप्लाय करू शकता आणि त्यांच्याकडून तुमचे हे तिन्ही डॉक्युमेंट्स तुम्ही बनवून घेऊ शकता जर तुमच्याकडे नसेल तर, आणि जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला बनवायची गरज नाही आहे। त्याचप्रमाणे बघू शकता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट। जेवढेही विद्यार्थी कास्टमध्ये असेल, ठीक आहे, ती कास्ट कोणतीही असेल SC ST OBC VJNT SEBC तर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी ही MBAसाठी लागणार आहे, इम्पॉर्टंट आहे। जर तुम्ही अप्लाय केलेला असेल तर तुमचे जे कॅपराऊंडचा फॉर्म भरू आपण तर तुमची जी रिसिप्ट मिळालेली असेल त्या रिसिप्टवर आपण फॉर्म भरू शकतो, परंतु तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी ही कंपल्सरी आहे संपूर्ण विद्यार्थ्यांना, ज्यामध्ये ओपन आणि EWS सोडून। ठीक आहे, तर कास्ट व्हॅलिडिटी काढली आहे की चेक करा, नसेल तर तुम्ही अजूनही अप्लाय करून रिसिप्टवर तात्पुरती ॲडमिशन घेऊ शकता म्हणजे प्रोसेसमध्ये येऊ शकता आणि 1 ते 1.5 महिन्यात तुमची कास्ट व्हॅलिडिटी येऊन जाणार। ठीक आहे, त्यानंतर ट्रान्सफर सर्टिफिकेट। ठीक आहे, जे लास्ट एज्युकेशन तुमचं झालेलं आहे तर तुम्हाला त्याबद्दलची TC जी मिळालेली आहे ती TC तुम्हाला लागेल। ठीक आहे, अशा प्रकारे हे डॉक्युमेंट्स आहे। आणि त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर कोणतं रिझर्वेशन असेल समजा तर रिझर्वेशन सर्टिफिकेट लागेल, हँडिकॅप म्हणा, अनाथ म्हणा या प्रकारे, किंवा जे एक सर्व्हिसमॅन आहे ते जर रिझर्वेशन असेल तुमचं समजा MBAमध्ये तर त्याबद्दलचा तुम्ही पुरावा देऊ शकता। तर रिझर्वेशन सर्टिफिकेट हे कंपल्सरी नाही आहे, जर तुमचं रिझर्वेशन असेल तरच लागेल। ठीक आहे, त्यानंतर इन्कम सर्टिफिकेट सांगितलेलं आहे, परंतु इन्कम सर्टिफिकेट लागणारच असं नाही आहे। जर तुम्ही काढून ठेवलं तर तुम्हाला ॲडमिशनला सुद्धा कामी पडू शकते आणि नाही तर तुम्ही जो स्कॉलरशिपचा फॉर्म भरणार त्यामध्ये लागू शकते, कारण की चालू वर्षाचं इन्कम लागणार आहे तुम्हाला आतासुद्धा आणि नंतर, परंतु हे एवढं इम्पॉर्टंट नाही आहे। जर काढत असाल तर खूपच छान आहे, कारण नंतर तुम्हाला त्रास नाही स्कॉलरशिपच्या फॉर्मला। आणि विद्यार्थ्याचे आधार कार्ड, त्यानंतर लागणार आहे पासपोर्ट साईज फोटो। अशा प्रकारे हे 12 ते 13 डॉक्युमेंट्स आहे, विद्यार्थ्यांनी रेडी करून ठेवा, कारण MBA कॅपराऊंड सुरू झाल्यानंतर तुम्हाला खूप वेळ कमी मिळणार आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांनी आताच डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा। आणि कोणाला कुठेही अडचण असेल MBAबद्दल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। आणि MBAचे कॅपराऊंडचे फॉर्म लवकरच सुरू केले जाणार। सुरू झाल्यानंतर कॅपराऊंडचा फॉर्म कसा भरायचा, मेरिट लिस्ट, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, कॅपराऊंड 1 कॅपराऊंड 2 याबद्दलचे संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।